रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत. कारण लक्षात असावं राजे हो, जे आम्हाला महिना 1500 रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही, किंवा ते 1500 रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत. दोघांनीही काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत. तुम्ही फक्त पोस्टमन आहात, बेकार क्रेडिट घ्यायचा नाद करू नका. जर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बरं? आणि यावर शिंदे साहेब आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये, कारण टेलिप्रॉम्प्टरवर आपण कॉपी वाचणार किती, भाषण करणार किती. आपल्याला वाचून वाचून भाषण करून आपल्याला त्याच्यातल्या कॉन्सेप्टही कळणार नाही. पण हे आपल्याला कधी लक्षात यावं की या देशाचा काय पद्धतीने या राज्याचा खेळखंडोबा शिंदे फडणवीस पवार या सगळ्या लोकांनी केला. वर हे सगळं झाकण्यासाठी इथल्या न्याय व्यवस्थेला काय पद्धतीने यांनी सगळीकडून वेठीस धरल्याचा प्रकार केला. आणि हे सगळं झाकताना आश्वासनांची आणि घोषणांची खैरात सुरू केली. आता एक नवी खैरात सुरू झाली. ते म्हणाले की विरोधकांना खुपतंय लाडकी बहीण. काय खुपायचं कारण आहे? लाडक्या बहिणींनी 1500 रुपये कचकावून घेतले पाहिजेत, रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत. कारण लक्षात असावं राजे हो, जे आम्हाला महिना 1500 रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही, किंवा ते 1500 रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत. दोघांनीही काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत. तुम्ही फक्त पोस्टमन आहात, बेकार क्रेडिट घ्यायचा नाद करू नका. क्रेडिट घेतात, त्याचे बॅनर लावतात. अय दादा हो, तुमच्यापैकी लय जण काही तुम्ही विदर्भातून आला असाल, तुम्ही मराठवाड्यातून आला असाल. विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घरं आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी एकरानं वावर विकली असतील, एकरानं वावर गहाण टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल. लावला तुम्ही कधी बॅनर? लावला तिच्या रुकवताच्या बाजूला बॅनर की मी माझ्या बहिणीच्या साठी 2 एकर जमीन विकली आणि 20 लाख रुपये खर्च केला, लाडक्या बहिणीला 10 लाख रुपये खर्च केले? बॅनर लावला आपण कधी? आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी. आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो, बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न कळता, तिच्या दिराला न कळता, तिच्या नंदेला न कळता, तिच्या सासू सासऱ्याला न कळता, तिच्या नवऱ्याला न कळता आपण असेच तिच्या हातात कधी 4-5 हजार रुपये घातले. आपण बाहेर येऊन बस स्टँडवर बॅनर लावला का राजे? बहिणीला 5000 रुपये दिले, लाडक्या बहिणीला 5000 रुपये हातात घालून आलो. दिला? लावला बॅनर? आपण बॅनर लावला नाही. आपण जाहिरातबाजी केली नाही. का केली नाही? कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते. आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो, तिची मर्यादा कळते, तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळतं. बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही. पण हे बदमाश लोक, ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही, मर्यादा कळत नाही, मान कळत नाही, कारण यांच्यातला एक बोल घेवडा, भाऊ म्हणू नका. भाऊ तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो? काय म्हणायचो मी? ज्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही, एकीकडे जाहिरातबाजी करतात आणि दुसरीकडे त्यांच्यातलाच एक जण काल
स्नेहल जगतापांच्या बद्दल बोलताना म्हणतो, तुम्हाला लाडका भाऊ पाहिजे का काय पाहिजे बोला. एखादी बहीण ज्या वेळेला नडते ती अडत नाही, ती तुम्हाला घाबरत नाही, ती तुम्हाला भिडते. त्यावेळेला तुमच्यातला पुरुषी सरंजामी बाज उफाळून येतो आणि तुमची जात पितृसत्ताक व्यवस्था उफाळते आणि तुम्ही तिच्या बाईपणावर हल्ले करता. पण हे बाईपणावर हल्ले करण्याचे संस्कार ना हे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे असू शकतात, ना तुम्ही ज्यांचं सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाव घेताय त्या आनंद दिघेंचे असू शकतात. हे संस्कार फार फार तर रेशीम बागेत वाढलेल्या RSS मधून आलेल्या बाटग्यांचे संस्कार असू शकतात, जे बाटग्यांचे संस्कार तुमच्यावर आलेले आहेत. ज्या बाटग्यांच्या संस्कारामुळे तुम्ही महिलांच्या बद्दल अत्यंत अर्वाच्य पद्धतीने बोलताय. दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत, परंतु तुर्तास आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच, पण त्या लाडक्या असण्याबरोबरच त्या सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. एकट्या पुण्यामध्ये गेल्या 7 महिन्यात 265 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एकट्या पुण्यामध्ये 750 विनयभंगाची प्रकरणं घडली आणि बदलापूर नंतर काल परवा सोनपेठला पुन्हा एकदा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आणि पोलीस निरीक्षक बोलमवार हा राष्ट्रवादी गटाच्या आमदार आणि आमदार पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या एवढ्याशा लेकराची तक्रार नोंदवून घेत नाही, अटक करत नाही लवकर तो आरोपीला. आम्ही न्याय कुणाकडून मागायचा? तो न्याय घेण्यासाठी आजही रामदास फुटाणे साहेबांची ती कविता प्रस्तुत ठरते. ती फक्त कविता उद्धृत करते आणि थांबणार आहे. कविता अशी आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, आजी आजी आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. किती न्यायाधीश बदलले? आम्हाला अजूनही आमच्या पक्ष आणि चिन्हाची केस अजूनही तारीख पे तारीख मिळते. झालं 2-3 दिवसात आचारसंहिता लागते. 26 नोव्हेंबरला कारकीर्द संपते. अरे पुन्हा तुमचा न्याय मिळाला तर तो आमच्या काय कामाचा? पुन्हा तुम्ही न्याय जरी दिला तरी तो न्याय आमच्यासाठी ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड म्हणण्यासारखा असेल. तो काय उपयोगाचा? 70 वर्षाची म्हातारी म्हणते 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित मावल्या मरून गेल्या, मी मात्र जिवंत आहे. हाच एक सवाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकलेली नाही. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कुणी फिरकलं नाही, हे की नाही? पूजा चव्हाणच्या वेळेला मोर्चे आंदोलन करणारे नंतर त्यांच्याच पंक्तीला बसले. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कोणी फिरकलं नाही. तरी सुद्धा वाटतं आज माझ्या जीवनाची सकाळ आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आत नेलं. मात्र निकाल ऐकून तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले. ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. ज्यांना झाली, कारण एकट्या अक्षयला संपवताय पण आपटेला सोडून दिलंय, त्याचं काय? ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर पुन्हा न्यायालयाने केलेला नवा बलात्कार आहे. आणि आजी सांगते 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. दादा हो,
हे चित्र बदलायचं असेल तर, हे चित्र बदलायचं असेल आणि महाराष्ट्राच्या लेकी बाळींना सुरक्षितता प्रदान करायची असेल तर या शिवतीर्थावरून महाराष्ट्र सगळा अवघा आपल्या कानाचा, जीवाचा कान करून ऐकायला आतुर आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ. हे वाक्य ऐकायला आपण उत्सुक आहोत आणि ते वाक्य ऐकण्यासाठी चला आज आपण संकल्प करूया. ही मशाल तेवत ठेवूया. विधानसभेला ही मशाल विरोधकांच्या बुडाखाली पेटली पाहिजे आणि या मशालीची धग त्या प्रत्येक नराधमांपर्यंत आणि गद्दारांपर्यंतही पोहोचली पाहिजे. जे बोलायचं होतं ते असंच बोलायचं होतं. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर दिलगिरी वगैरेचा काही प्रश्न नाही. थांबते, रजा घेते. जय हिंद,